नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता जे सध्या पेपर सुरू आहेत त्या पेपर्समध्ये बरेचसे प्रश्न हे करंटचे लेटेस्टचे विचारले जात आहेत। त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, 72वी विश्वसुंदरी स्पर्धा म्हणजेच मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर हा किताब ओपल सुचाता यांनी जिंकला 2025 चा। मित्रांनो, या स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हैदराबाद या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पहा मित्रांनो, कोणाला हा सन्मान मिळालेला आहे? ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड। तर हा अवॉर्ड जग्गी वासुदेव सद्गुरू यांना मिळालेला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा पुरस्कार सुजाता बागुल यांना मिळालेला आहे। राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर मित्रांनो, या महोत्सवाचे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे। राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 चे आयोजन हे उत्तराखंड राज्यात करण्यात आलेले आहे। चला पुढचा प्रश्न पहा, कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे? तर गोवा राज्य आहे आपल्या भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य। तर मग मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते आहे, असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर मिझोराम हे आहे आपल्या भारतातील पहिले 100% साक्षर राज्य, लक्षात ठेवा। ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अंकुर योजना सुरू केलेली आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन, विकसित कृषी संकल्प अभियान 2025 ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झालेली आहे? तर कुठून झाली मित्रांनो विकसित कृषी संकल्प अभियान 2025 ची सुरुवात? तर या अभियानाची सुरुवात ही ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी झालेली आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, IPL 2025 यामध्ये सर्वाधिक एकूण धावा करणारा खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो, विराट कोहली हा आहे IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली 2024 किंवा 2025 जानेवारी ते मे पर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही PDF महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि आता सध्या जे पेपर सुरू आहेत त्या पेपर्समध्ये बरेचसे क्वेश्चन्स हे आपल्या PDF मधून पाहायला मिळालेले आहेत। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पहा, बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर डी गुगेश हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या। नुकतेच कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कोणाला मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार? तर बानू मुश्ताक यांना मिळाला। त्यांच्या लघुकथा हार्ट लॅम्प या संग्रहासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते आहे? तर हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे मित्रांनो, आत्ताच आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। चला पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे? तर विश्वनाथ कार्तिकेयन हा व्यक्ती आहे। तो सर्वात कमी वयाचा आहे आपल्या भारतातील आणि जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे विश्वनाथ कार्तिकेयन। चला पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आले?
तर आपल्या देशातील 15 नर्सला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा राज्यामध्ये होत आहे. पुढचा प्रश्न, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे ब्राझील या देशात करण्यात आलेले आहे. 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन. चला पुढचा प्रश्न पहा. नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे भारत आणि मंगोलिया या देशात करण्यात आलेले आहे. IPL 2025 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? तर RCB या संघाने जिंकलेली आहे. IPL 2025 ही स्पर्धा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकली. नेक्स्ट क्वेश्चन, IPL 2025 स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता आहे? तर पंजाब किंग्स आहे मित्रांनो उपविजेता संघ IPL 2025 चा. नेक्स्ट क्वेश्चन, IPL 2025 मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला आहे? तर जितेश शर्मा हा खेळाडू ठरलेला आहे. IPL 2025 मध्ये अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच, लक्षात ठेवा. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, IPL 2025 मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच ठरला आहे? तर IPL 2025 मध्ये कृणाल पांड्या हा ठरलेला आहे अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, IPL 2025 मध्ये 769 धावासह ऑरेंज कॅप पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर हा पुरस्कार साई सुदर्शन यांनी जिंकला. आणि मित्रांनो, IPL 2025 मध्ये 25 विकेट घेत पर्पल कॅप पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर हा पुरस्कार प्रसिद्ध कृष्णा यांनी जिंकलेला आहे पर्पल कॅप. IPL 2025 मध्ये सुपर स्ट्रायकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना मिळाला. चला पुढचा प्रश्न पहा. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025 चे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर या स्पर्धेचे विजेतेपद हे पॅरिस सेंट जर्मन यांनी मिळवले. 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या भारताने एकूण किती पदक मिळवले आहेत? तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये 24 पदक मिळवलेले आहेत मित्रांनो. 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण 24 पदक मिळवले. चला पुढचा प्रश्न पहा. राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झालेली आहे? तर ते उत्तर प्रदेश राज्याचे नवीन पोलीस महासंचालक आहेत राजीव कृष्णा, तर यांची निवड झालेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. यंदाचा निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना जाहीर झालेला आहे. पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे तजाकिस्तान या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 आयोजन हे तजाकिस्तान या ठिकाणी करण्यात आले. चला पुढचा प्रश्न पहा. यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा हा साजरा करत आहोत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 2025 मध्ये आपण 352वा राज्याभिषेक सोहळा हा पार पडलेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कधी झाला होता? तर 6 जून 1674 ला झालेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर 91 झालेली आहे. आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 91 झालेली आहे. नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या 2 नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, राजस्थानमधील खिचन आणि मेनार या 2 स्थळांची ही रामसर स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून
तर तो पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर हा पूल आहे चिनाब नदीवर. तर या पुलाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी केलेलं आहे. आणि मित्रांनो, या पुलाची उंची किती आहे? तर 359 मीटर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा यामध्ये 10वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. राजीव गांधी वनसंवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ही योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे, राजीव गांधी वनसंवर्धन योजना. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नॅशनल ॲग्रो रिसमिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला? तर हा बोगदा आहे इगतपुरी ते कसारा या मार्गावर. हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे मित्रांनो. आणि त्याची रुंदी किती आहे? तर 17.61 मीटर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान राज्य आहे मित्रांनो. आणि पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे आपले महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 9वे राज्य पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.